श्री स्वामी समर्थ. पूजेचा दिवा लावताना दिव्यात टाका या दोन वस्तू. किती संकट असू द्या, हळूहळू नष्ट होईल. धर्मग्रंथामध्ये दिवा लावण्याचे खूपच मोठं महत्त्व सांगितले गेलेले आहे. जर आपण ऋग्वेदानुसार दिव्यामध्ये देवतांचे तेज वास करते आणि या देवताशी संपर्क स्थापित करण्यासाठी किंवा दैविक शक्तींच्या निमित्ताने आपण दिवा लावतो. आणि हेच कारण आहे की कोणती पूजापाठ असू द्या अथवा कोणते मंगल शुभ कार्य असो, अशा सर्व सणांदिवशी दिवा प्रज्वलित केला जातो. नंतर पुढील इतर सर्व कार्य केले जातात. तर या दिव्यास प्रकाश मिळवण्याचे प्रतीक मानले जाते, कारण की हा अंधाराला उजेडाकडे घेऊन जाण्याचा मार्ग आहे. आणि याच कारणामुळे आपल्या शास्त्रांमध्ये सकाळ संध्याकाळ घरामध्ये दिवा प्रज्वलित करण्याचे विधान सांगण्यात आलेले आहे. कारण की जर तुम्ही सकाळ संध्याकाळ या दोन्हीच वेळेत घरामध्ये दिवा प्रज्वलित करता तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते, मनात शांती म्हणजेच मनाला शांती प्राप्त होते. आणि हा दिवा प्रज्वलित करताना तेव्हा काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तर पहा मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार बोलले जाते की पूजा करता येईल तेव्हा फक्त हा दिवा प्रज्वलित करणे पुरेसे नाही, तर या उलट तुम्ही यास कोठे ठेवत आहात हेही जाणून घेणे खूपच आवश्यक आहे. नेहमीच आपल्या घराचे पूजास्थान पूर्व उत्तर दिशेमध्येच ठेवा आणि या दिव्याला नेहमी देवतेच्या मूर्तीसमोरच ठेवले पाहिजे. जर तुम्ही तुपाचा दिवा प्रज्वलित करता तर समजा आता तुम्ही देवासमोर बसला आहात, तर आपल्या डाव्या बाजूस म्हणजे देवतेच्या उजव्या बाजूस हा तुपाचा दिवा ठेवला पाहिजे. आणि जर तुम्ही तेलाचा दिवा प्रज्वलित करता तर आपल्या उजव्या बाजूस म्हणजे देवतेच्या डाव्या बाजूस हा तेलाचा दिवा ठेवला पाहिजे. या गोष्टीचे तुम्हाला काळजीपूर्वक ध्यान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आता आपल्यापैकी अशी बरीचशी लोक आहेत जे की आपल्या दिव्यात एकाच प्रकारच्या वातीचा वापर करत असतात. परंतु मित्रांनो, येथे मी आपणास सांगू इच्छिते की हे एकदम चुकीचे आहे. अशी बरीचशी लोक आहेत रेडीमेड वातीचा वापर करतात, ज्या की कापसाच्याही असतात, कापडाच्याही असतात अथवा गोल फुलवातीही असतात. अशा खूप साऱ्या वातींचा वापर करतात. परंतु काय तुम्हाला हे माहिती आहे का, तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा या दोघांमध्येही वेगवेगळ्या वातीचा प्रयोग केला जातो. म्हणजेच तुम्ही एकच वात प्रत्येक ठिकाणी वापरू शकत नाही, नाहीतर तुमच्या पूजेचे पूर्ण फळ तुम्हाला मिळत नाही. आता जसे की जर तुम्ही तेलाचा दिवा लावता तर त्यामध्ये हे तेल कोणतेही असो, तुम्ही त्यात कापसाची वात वापरू शकता. जर तुम्ही पिंपळवृक्षाखाली तिळाचा तेलाचा दिवा प्रज्वलित करता तर त्यामध्ये काळ्या धाग्याची अथवा काळ्या कापडाची वात वापरता, तर हे अतिउत्तम आहे. परंतु घरामध्ये जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करता ते लक्ष्मीच्या निमित्ताने तुपाचा दिवा प्रज्वलित करता, तेव्हा काय करावे, तर तुम्ही लाल धाग्याच्या वातीचा किंवा मग बाजारात जो कालव्याचा मुलीचा धागा मिळतो, योग्य लाल पिवळ्या रंगाचा असतो, यास आपण आपल्या हातातही बांधतो, तर या कालव्याच्या धाग्याचा वातीचा वापर करून हा दिवा प्रज्वलित करावा. असे करण्यास शास्त्रानुसार अत्यंत शुभ मानले गेलेले आहे. आता मित्रांनो, आपल्यापैकी बरेचशी लोक आपल्या घराच्या कोणत्याही ठिकाणी दिवा लावतात, पण अशा वेळी ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की घरामध्ये दिव्याला कधी पश्चिम दिशेमध्ये ठेवू नका. कारण की जर तुम्ही पश्चिम दिशेला या दिव्याला लावता तर मग काय परिणाम स्वरूप जो घराचा मुख्य कर्ता व्यक्ती आहे त्याच्या मिळकतीवर याचा सरळ दुष्प्रभाव पडतो. त्याची आर्थिक स्थिती बिघडून जाते. त्यामुळे चुकून सुद्धा घराच्या पश्चिम दिशेमध्ये दिवा लावण्याची चूक तुम्ही करू नका. थोडक्यात काय तर जेव्हा तुमचे मन करेल तेव्हा पूजा केली,
दिवा लावला असे करू नका, नाहीतर नुकसान होईल. आता जसे की तुम्ही सकाळच्या वेळी पूजा करता, तर सकाळी 5 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत करून घ्यावी, आणि संध्याकाळी करता तर सायंकाळी हे 6 ते 7:30च्या दरम्यान करून घ्यावी. ही प्रदोष वेळ असते, म्हणजेच कोणताही दोष नसलेली वेळ. आता आपल्यापैकी बऱ्याचशा भक्तगणांच्या मनात हा प्रश्न नक्कीच उद्भवत असेल की हा दिवा कोणत्या प्रकारचा असावा. तर यात पहा मित्रांनो, जर तुम्ही मातीचा दिवा वापरता तर हा एकदाच वापरला जाईल. मातीचा दिवा पुन्हा वापरत येत नाही. जर तुम्ही पिठाचा दिवा बनवून वापरता तेव्हाही हा दिवा एकदाच वापरला जाईल. जेव्हा तुम्ही पिठाचा दिवा वापरता तर वापरल्यानंतर तुम्ही या दिव्यास गाईला छोट्याशा गुळाच्या तुकड्यासोबत खायला द्या. त्यात काहीच हरकत नाही. किंवा मग कोणत्याही झाडाच्या मुळात ठेवून द्या. मुंग्या वगैरे खाऊन तृप्त होतील. हा दिवा खंडित म्हणजेच कोणत्या प्रकारे तुटका फुटका अवस्थेत असलेला अथवा चीर वगैरे गेला दिवा लावू नये, नाहीतर माता लक्ष्मी नाराज होते. जर तुम्ही पितळ अथवा तांब्याच्या धातूचा दिवा वापरता तर तुम्ही यास रोज वापरू शकता, परंतु याला रोजच्या रोज साफ व स्वच्छ धुवूनच वापर करावा. आता कधी कधी होते काय की पूजा करते वेळी कधी अचानक दिवा विझला, तर अशा वेळी तुम्ही त्वरित क्षमा मागावी आणि तुमचा जो दिवा विझला आहे त्यातील वातीला काढून दुसरी नवीन वात घालून तुम्ही पुन्हा दिवा प्रज्वलित करावा. या काही महत्त्वपूर्ण गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण की पूजा करते वेळी नेहमीच साफ व स्वच्छ दिव्याचाच प्रयोग केला पाहिजे. जर तुम्ही धार्मिक कार्याच्या वेळी अथवा सणासुदीच्या दिवशी लाल वातीचा दिवा प्रज्वलित करता तर याने तुमच्या घरामध्ये सुखशांती वाढते आणि घरात माता लक्ष्मीचे आगमन होते. लक्ष्मी स्थायी वास करते. रोज सकाळ संध्याकाळ नियमितपणे जर तुम्ही दिवा प्रज्वलित करू लागलात तर याने घरात सुख समृद्धीचा वास कायम राहतो. पण आता या दिव्यामध्ये असे काय टाकावे ज्याने की आपल्या जीवनामध्ये आनंद भरभरून येत राहील? तर पहा मित्रांनो, यात सर्वात पहिले आपण आज सांगू इच्छिते की सकाळच्या पूजेमध्ये जेव्हा पण तुम्ही दिवा प्रज्वलित करता तेव्हा दिव्यामध्ये न विसरता एक लवंग आवर्जून टाकावी. जर कोणतीही मनोकामना असेल त्यात ही लवंग टाकते वेळी बोला. रोज नियमितपणे ही प्रक्रिया करा. काही दिवसात तुम्हाला ही जाणीव होईल की तुमचे मनोकामना पूर्ण झालेली आहे किंवा मग पूर्ण होत आहे. जर तुम्ही इच्छिता तर तुम्ही हे आयुष्यभर करू शकता, याने काही हरकत नाही, जशी तुमची मर्जी. पण जेव्हा संध्याकाळी दिवा प्रज्वलित करा तेव्हा दिव्यामध्ये काळी मिरी टाकूनच दिवा प्रज्वलित करा. आणि हा तेलाचा दिवा असेल तर सर्वोत्तम राहील, परंतु गुरुवारच्या दिवशी तेलाचे दिवा प्रज्वलित करू नका. गुरुवारी तुम्ही शक्यतो तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. बाकीच्या दिवशी तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता. तर ही काळी मिरी टाकून दिवा प्रज्वलित केल्याने तुमच्या जीवनाचे सर्व संकट दूर होतात. घरात सुख शांती समाधान नांदते. आकस्मिक दुर्घटना दूर होतात. जेव्हा तुम्हाला कधी असे वाटू लागले की कोणीतरी काही तंत्रबाधा केलेली आहे आणि यामुळे तुम्ही खूपच त्रासलेले आहात, तर अशा वेळी या दिव्यामध्ये पिवळी मोहरीचे दाणे 1 चिमूटभर टाकून प्रज्वलित करा. सर्व प्रकारच्या तंत्रबाधाच्या दुष्प्रभावांपासून संरक्षण होईल. निगेटिव्ह एनर्जी पासून संरक्षण होईल. तसेच जर तुम्ही शनिवारी संध्याकाळच्या वेळी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजूस तुम्ही 1 दिवा प्रज्वलित करता तर याने शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात. तुमचे पितृही अति प्रसन्न होतात. पण रोज संध्याकाळच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजाच्या आतमध्ये जर तुम्ही रोज 1 दिवा प्रज्वलित करता तर याने तुमच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते व तिचे तुमच्या घरात आगमन होण्यास सुरुवात होते. परंतु मित्रांनो, या दिव्याला कधीही जमिनीवर ठेवू नका. तर उलट जेव्हाही तुम्ही यास ठेवाल तर या अक्षतांवर किंवा मग कोणत्या प्रकारच्या फुलांच्या पाकळ्यांवर ठेवा तर अतिउत्तम राहील. जर कोणी व्यक्ती तुमच्या घरामध्ये वारंवार आजारी पडत असेल तर जेथे तुम्ही पिण्याचे पाणी ठेवता तेथील स्थानी तुम्ही 1
मातीचा दिवा प्रज्वलित करण्यास सुरुवात करा. केवळ 5 ते 10 मिनिटांसाठी चालेल, पण दिवा मात्र निश्चित लावा. तर याने रोग आजाराची कसल्या प्रकारची किंवा तब्येतीशी संबंधित समस्या का नसो ते निश्चितच बरी होऊ लागते, हळूहळू समाप्त होते. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार दिवे प्रज्वलित करू शकता. पण आता इथे प्रश्न आहे की रोजचे हे 2च दिवे का? तर हे यासाठी की बऱ्याच वेळा होते काही की जसे की तुम्ही कधी बोलत राहता की घरामध्ये बरकत नाही, लक्ष्मी जणू काय आमच्यावर नाराज झालेली आहे, जीवनात सुख समृद्धीची खुशी नाही, जणू सर्व काही संपून गेलेले आहे. तुम्हाला वाटते की जसे आम्ही पुढे जाऊ शकत नाही, मागेच पडत आहोत आणि खूपच अडचणी आहेत, वैतागून गेलेलो आहोत. तर अशा वेळी तुम्ही एक छोटेसे काम करा. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या घरामध्ये 2 दिवे कायम जवळ ठेवा. कोणताही दिवा, पितळेचा किंवा अन्य कोणत्याही धातूचा, तांबे, पितळ, कास असे कोणताही, जशी तुमची मर्जी असेल. कारण की तांब्याच्या दिव्यात मंगळाचा वास असतो, पितळेच्या दिव्यात भूताचा वास असतो, लोखंडाच्या दिव्यात शनिदेवाचा वास असतो, सोन्याच्या दिव्यात सूर्यदेवतेचा वास असतो आणि चांदीच्या दिव्यात चंद्र आणि शुक्राचा वास असतो. तर तुम्ही तुमच्या मर्जीनुसार दिवा वापरू शकता, येथे कोणतेच बंधन नाही. पण जेव्हा तुम्हाला जाणवू लागते की तुम्ही आता चारी बाजूनी पूर्णतः हारले गेले आहात, तेव्हा तुम्ही हे काम आवर्जून करण्यास सुरुवात करा. यात तुम्ही तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि एक दिवा मोहरीच्या तेलाचा प्रज्वलित करा. तुपाचा दिवा तुमच्या डाव्या बाजूस म्हणजेच देवतेच्या उजव्या बाजूस आणि मोहरीचा तेलाचा दिवा तुमच्या उजव्या बाजूस म्हणजे देवतेच्या डाव्या बाजूस प्रज्वलित करून ठेवून द्या. आणि जसे मी वाती वापरण्यास सांगितले आहे तशाच वाती वापरा आणि दोन्ही दिव्यात एक एक लवंग टाकून प्रज्वलित करा. बऱ्याच कालावधीपर्यंत हा प्रयोग करा. तुमच्या जीवनातील अडचणी, समस्या संपतील की हाच या 2 दिव्यांचा धर्मशास्त्रानुसार महत्त्वाचा सिद्ध प्रभाव मानला गेलेला आहे, जो की 100% फलदायी आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.